कोल्हापूरमध्ये पेट्रोल चोरीचा एक भयानक प्रकार समोर आलेला आहे। गाडीच्या टाकीला होल पाडून त्यामधून पेट्रोल चोरून त्यामध्ये कापूस भरल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे। कोल्हापूरच्या राजारामपुरीच्या दुसऱ्या गल्लीमधला हा प्रकार आहे। काही दिवसांपूर्वी राजारामपुरीतीलच एक सीसीटीव्ही व्हिडिओ आपण व्हायरल झालेला पाहिला। त्यामध्ये एक मुलगा पेट्रोल चोरत होता आणि पेट्रोलचे जे दर वाढत चालले दिवसांदिवस त्याचे हे परिणाम आहेत। त्यामुळे चोरट्यांची टोळी आता इतकी सुसाट झाली आहे की सरळ गाडीच्या टाकीला होल पाडून त्यांनी पेट्रोल चोरी केलेली आहे। आपल्यासोबत ज्याच्या गाडीच्या टाकीला होल पाडून पेट्रोल चोरी करून त्याच्यामध्ये कापूस भरलेला आहे तो गाडीचा मालक धैर्यशील आपल्यासोबत आहे। धैर्यशील कडून जाणून घेऊया, धैर्यशील नेमकं काय झालंय, काय घटना घडली? मी एमआयडीसीला जॉबला असल्यामुळे टाकी मी कायम फुल करतोय आणि आता टाकी फोडल्यामुळे माझं प्रचंड नुकसान झालं आहे। आता एवढं नुकसान झाल्यामुळे मला पूर्ण गाडी खोलावी लागली आहे आणि माझं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि मी जॉबला असल्यामुळे माझी कायम टाकी फुलच असते। मला जवळजवळ 20 किलोमीटर रोज जायला लागते जॉबला। आपण बघितलेलं ह्या गाडीची अवस्था पाहू शकता। या गाडीची जी टाकी आहे या टाकीला होल पाडलेला आहे आणि त्यातून ते पेट्रोल काढून सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्याच्यात कापूस भरण्यात आलेला आहे। हे पेट्रोल चोरीचे प्रकार हे कोल्हापुरात आता दिवसांदिवस वाढत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते। नेमकं याचा आता काही सीसीटीव्ही फुटेज नसल्यामुळे याचा पत्ता लागणं थोडंसं अवघड आहे, पण बघूट कोणी चोरी केलेले तो माणूस गावतो का? कोल्हापूरकरांना विनंती आहे की ज्यांच्या परिस्थितीनुसार ते कामाला जात असल्यामुळे ते कायम टाकी फुल करून ठेवत असतात, असे अनेक बरेच लोक असतात की अशा चोऱ्या होऊ नयेत। नागरिकांनी सुद्धा सतर्क राहावं आणि त्याचबरोबर चोरांनी सुद्धा अशा चोऱ्या करणं थोडंसं थांबवलं तर बरं होईल, कारण पेट्रोलचे दर आधीच वाढत चाललेले आहेत आणि त्यात अशा प्रकारामुळे नागरिकांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होते। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी बागल सोबत सह्याद्री देसाई, केके न्यूज, कोल्हापूर।